अप्पे, तुला किती वेळा सांगितलं अशा लोकांची भांडत जाऊ नको म्हणून? काही नाही बापू, या लोकांशी ना असंच बोललं पाहिजे. त्यांनी गाडी काढ कसं सांगितलं बघितलं ना, कचरा काढ म्हणल्यासारखं बोलत होते. बापू आपण आणि राणी काय कचरा आहे का? आणि आपली राणी कशामुळे बंद पडली? या रस्त्यामुळे बंद पडली ना. आणि वर येऊन आपल्यालाच बोलताय, हो याला काय अर्थ आहे? अप्पे अगं शांत हो बघू, असं सगळ्यांची भांडत बसलीस तर मग काय गप्प बसायचं का बापू? अप्पे अगं बापू म्हणून ऐकूनच घ्यायचं का सगळ्यांचं? ते सरकार बोलले ते काय चुकीचं नाही बरं का. अगं राणी जरी माझी थोरली लेक असली ना तरी हाय तर वाढतच ग. इथं जर लाल दिव्याची गाडी असती ना तर ते तर थांबला असता, उतरून समोर आला असता ना, आधी बी न बोलला असता. हा हेच सांगतोय तुला, त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे, त्यांच्या भाषेत भांडलं पाहिजे. आणि त्यांना फक्त ताकदीची भाषा कळते, त्यासाठी आधी ताकद मिळवायची, मग भांडायचं त्यांच्याशी. आधी मी अभ्यास करते, कलेक्टर होते, लाल दिव्याची गाडी मिळवते, मग यांच्याशी भांड. हा हे सगळं असलं तरी मॅडम आता आपल्याला गावात गेलं पाहिजे, मदतीला कोणाला तरी आणलं पाहिजे, राणी सुरू केली पाहिजे, घरी गेलं पाहिजे. बापू माझा अर्ज आला ना आता. आता तुम्ही म्हणलात ना, मग होईल बघा. म्हणताय तर होईल. अगं 100% नाही 200% बाहेर काढणार आहे. आणि अर्जुन कदमचं प्रॉमिस आहे की एक दिवस स्मिता कदम घराच्या बाहेर निघणार. आणि तुला माहितीये अर्जुन कदमचं प्रॉमिस ना म्हणजे प्रॉमिस. म्हणत होतो पत्र नका लावू. अक्कूताई, अगं अगं काय ग, कोण आहे तू? राणी? अगं राणी नाही, मी अप्पी आहे. असं इकडे चल. काय करतेस? काहीच दिसत नाही का ग आता? काय दिसत नाही ग आपल्या आता? अगं मग कशाला घराच्या बाहेर पडायचं? घरात बसून बसून कटाळा येतो बघ. जरा रानात आलं का नाही मग जिरत खाल्लेलं म्हणून. बर बाई, ये इकडं बस जरा सावलीला. हा आपे, तू काय होणार होतीस कंडक्टर? ती झालीस का गं? अगं कलेक्टर असत ते, हे काय त्याचाच अभ्यास करत होते. हाय का अजून अभ्यासच चाललाय व्हय तुझा? तू काय म्हणली होतीस ते झालं की मग तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन होईल म्हणून. तिथं माझी लाकडं मसनात गेली तरी तुझं हायच वय अजून. होणार अक्कूताई, लवकरच कलेक्टर होणार ती. अरे कलेक्टर झाली ना, पहिलं डोळ्याचं ऑपरेशन तुझंच. हे कोण का तुझी बाजू घेणार? तुझा दादला का काय? अख्खूताई अगं नाही, ते गावचे पोलीस आहेत आपल्या, अर्जुन कदम. बर अगं अक्कूताई, मी विनायक आणि माझा पोरगा अर्जुन. अरे देवा, विनायक तू हायस होय? कुठे होता रे एवढे दिवस? अगं इथं जाय की, कुठे जातोय तेव्हा? भया ह्यांच्या मला बोलली होय मी तुला आप्पे. आप्पे, माझ्या थोरल्यानं तिला लेक झाली बर का. सगळे म्हणतात माझा तोंडावळं घेऊन आली बघ. तिला तेवढं बघायचंय बघ मला, बाकी काय बघायचं नाही मला. होईल होईल, लवकरच होईल. हा काळजी करू नको, येतो आम्ही शेतावर चाललोय. हा कर कर अप्पे, अभ्यास कर. हा पण इथनं पुढे आमच्या शेतात करायचं, असं कुठं बी बसायचं नाही. अगं इथं पलीकडेच आहे आमचं शेत. चालतंय की. बेस्ट, मस्तच काम झालं. बेस्ट का? अहो म्हणजे तिचा अभ्यासाचा प्रश्न मिटला ना. बरं चल अक्कूताई, मी तुला घरी सोडते. एवढ्याला मला घालू होते येणार? त्याला काय होते तेव्हा, आपण गप्पा मारत मारत जाऊ की. आले तर चल. पाय दुखत असतील ना? ही तीच ना पोरगी? कोण हीच पोरगी ती? अर्जा. कदम? अर्जा कदम? अहो काय बोलताय तुम्ही? बापाला तरी टोप्या घाल नको. अहो कदम कसं कळतो तुम्हाला सगळं? अरे त्या आंधळ्या म्हातारीला कळलं, मला कळलं भाई. आले का बाप आहे तुझं मी? मला शंका त्याच दिवशी. अहो बापू, त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं ना तरच कळतंय. हा ते राहिलंच. मी संकल्प ढोबळे, मुक्काम पोस्ट जाटनांदूर, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. सध्या मुक्काम आसगाव. हा म्हणजे ते
नवीन सरकारी साहेब बरोबर वाटलंच मला. वाटलं बापू कशावरून वाटलं म्हणजे एवढा टापटीप रुबाबदार अप टू डेट माणूस गावातला नसणारच म्हणून वाटलं ना. अहो नाही तसं नाही. बापू हे गिफ्ट तुमच्यासाठी. गिफ्ट अहो मला कशाला. परवा तुमच्या घरी जाऊन आलो ना आपल्याला भेटून आलो मी. माफ करा बरं का पोरगी जरा फटकळ आहे. काय बोलली असली तर मनाला लावून घेऊ नका तेवढं. नाही बापू काही मनावर घेतलं अजिबात मनावर घेणार नाही. तर वेगळंच मनावर घेतलं. घ्या. गाडीत लावा मग बघा कशी भरभराट होती ती. घ्या बापू. खरं तर तुमचं कौतुक करायला पाहिजे. अहो अपर्णासारख्या मुलीला तुम्ही वाढवलं मोठं केलं. तिच्यासारख्या मुलीला सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. अहो तुमच्या जाग्यावर एखादा दुसरा असताना मागच गेला असता. खरंच कौतुक आहे बापू तुमचं तिचं. तुम्हाला तिला काही अडचण आली ना गावात धन्यवाद बरं का. संकल्प हा संकल्पराव. राव संकल्प राव चांगले. बर या स्वप्नील लय येळ लावू नको बर का. हे यायच्यात परत या नाही तर पुन्हा त्यावर दंगा व्हायचा. अगं आई तिथं किती वेळ लागणार आहे हे कसं सांगू मी या ठिकाणी. त्यांनी काही टेस्ट सांगितल्या किंवा आणखी काहीतरी करायला सांगितलं तर कसं करू मी. अरे चिडचिड कशाला करतोयस. यांचं माहित आहे ना तुला कसं असतंय ते. एकीकडे पोटाला पोर नाही नातू नाही म्हणून आम्हाला कोसायचं आणि त्यासाठी उपचार करायला गेलो तर त्यावरूनही बोलायचं. असं कसं काही. अहो तुम्ही कशाला आता वाद वाढवताय. आई आम्ही येतो लवकर. अरे स्वप्नील मला काही नको आहे का सांग बरं. आता हे वंशनचं असं झाल्यापासून घर हल्लंय नुसतं. बर ठीक आहे तुम्ही या जाऊन पटकन. आई तुम्ही नका काळजी करू आम्ही येतो लवकर. हो जा येते बघते मी. अरू 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 अरे अरे काय झालं. कुठं पडलास काय करत होता. उठ 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 कुठं लागलं तुला काय करत होता. असं झालं होय. बर बर चल चल आपण औषध लावायचं. हो हो आपण औषध लावायचं. काय नाही झालं काय नाही झालं चल. पिऊताई अगं बाहेर ये. हे बघ तिने डोळे उघडलेत. बाहेर ये की. तुम्हाला काय होतंय. काही त्रास होतोय का तुम्हाला. असं कसं चक्कर येऊन पडलं तुम्ही. अगं पिऊताई डॉक्टर कुठवर आले विचार की लवकर. अगं केलाय मी डॉक्टरांना फोन. आता पोहोचतच असतील बघ. बरं अहो तुम्हाला काय झालंय. तुम्ही असं कसे पडलात.
आणि मुळात तुम्ही घराच्या बाहेर आलात कशा? तुम्हाला कुणी घराबाहेर काढलं का? कुणी मारलं का तुम्हाला? ताई, अगं त्यांना काहीच कळत नाही वाटतं. तू डॉक्टरांना परत फोन लाव की. अगं त्यांना त्रास होतोय. लावते मी. अर्जुनला फोन लावते. हा. अर्जुनला फोन लावते. अप्पे, हे बघ डॉक्टर आलेत. सर या ना. एक या पेशंट आहेत. अहो ते रस्त्यात चक्कर येऊन पडले. हो ताई, हे बघा, मी आता सांगत होतो त्याप्रमाणे त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. तरी हे वारंवार चक्कर येणं हे काय प्रकृतीसाठी चांगलं लक्षण नाहीये. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. तिकडे सगळ्या टेस्ट कराव्या लागतील आपल्याला. तर आणि तरच आपल्याला काहीतरी ठामपणे सांगता येईल. मुळात त्या आशा आहेत, त्यांना काय झाले काय सांगू तुम्हाला. पण तुम्ही अगदी देवासारखे धावून आलेले आहात. तुम्ही म्हणता तसं मी तिला आत्ताच्या आत्ता पुण्याला घेऊन जातो आणि पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करतो आणि ट्रीटमेंट देतो. हा, वेळ घालवू नका. तात्पुरती त्यांना काय औषधं लागतील ते मी लिहून दिलेत, तेवढी घेऊन या. बर सुजा, ते घे. बर, येतो मी. डॉक्टर थँक्यू, तुम्ही एवढा वेळ काढून आलात. काळजी. हो डॉक्टर. सरकार, आत या की. काय झालं होतं नेमकं? अहो काही नाही. मी अभ्यास करून घरी येत होते आणि मला अचानक वाटत पडलंय. हा, त्या अचानक अशा खाली पडल्या म्हणून मी त्यांना उचलून इथं पिऊच्या घरी आणलं. महत्वाचं हे की आता डॉक्टर काय म्हणले ते तुम्ही ऐकलत ना. तुम्ही तुमच्या सख्या बहिणीला मरणाच्या दारात लोटताय. हे अप्पे, तुला ना आमच्या सुजा, बस बोलू दे तिला. ती काय चुकीचं बोलत नाहीये. बोलू दे. आज तुझ्यामुळे आमचे डोळे उघडलं. लहानपणी असंच खेळता खेळता ती बाहेर पडली होती आणि हरवली. मी आणि विनया खूप वेळ तिला शोधत होतो आणि खूप वेळानं सापडली ती. सगळं आठवलं. ती घरात नाहीये आणि बाहेर चक्कर येऊन पडली हे आम्हाला कळलं आणि आमचा रागच मावळून गेला. फार मोठी चूक झाली होती आमची आज. आम्हाला उमगली. अहो मग तुम्ही आत या की. त्यांच्या बाजूला जरा वेळ बसत त्यांना बरं वाटेल. हो या तुम्ही. नाही नको. आता त्याच्यापेक्षा तिला हॉस्पिटलला नेणं महत्वाचं आहे. तिची पुढची ट्रीटमेंट देणं तिला महत्वाचं आहे. आई, चहा घ्या. नको बाई मला. अगं आई, असं काय करतेस? सगळे गेलेत ना शोधायला या ठिकाणी, मग सापडेल ना आत्या. तू चहा घे बरं. स्वप्नीला रे, आजवर एवढ्या वर्षात कधीच असं माझ्याकडनं काय घडलं नव्हतं. वंच पण असं कसं घर सोडून गेल्या बाहेर. खरंय आई तुमचं. अहो माझं लग्न झाल्यापासून बघते ना मी, आत्याशा कधीच आजवर बाहेर आल्या नाहीत. मग अशी माझ्याकडे त्यांनी असं काय बघितलं का नाही. काळजाचं पाणी पाणी झालं बघ माझ्या. अगदी काय होऊन बसलंय काय कळतच नाही मला. आपल्याच माग का लागलंय असं काय तर. हो आई, अगं तू जरा शांत हो. बघू, चहा घे. सरकार गेलेत ना शोधायला, सापडेल आत्या. नको बाई, माझ्यामुळे एवढं मोठं आखरीतून बसलंय आणि मी काही तर चहा पीत बसू. अगं पी, जरा बरं वाटेल तुला. ते बघ, आलीच गाडी.
कशी आहे रे? तुझ्या कुठं सापडणार? काय झालं नाही त्यांना? काकी रडू नको. आता बाहेरच प्रेम उतू जाऊ देऊ नका. आत न्या, सोपं बसवून बोला. चला हळू दगडी येत खाली. पिवताई अगं, मला तुझा लई अभिमान वाटतो, लई कौतुक वाटतं ग. नको करूस आप्पे कौतुक. आप्पे कौतुक तर त्या बायकांचं केलं पाहिजे ना, ज्या नेटानं संसार करतात. कधी ऐकायचं कधी ऐकवायचं ना ते कळतं त्यांना. आणि माझं नेमकं तिथंच चुकलंय बघ. अजिबात नाही पिवताई, कधी काय करायचं कधी नाही हे कळलं पाहिजे. तुला नेमकं तेच कळलंय म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. अगं मला काय, आपला आरू मोठा झाला ना त्याला पण तुझा लई अभिमान वाटणार आहे बघ. मी सांगते ना. तू मला ओळखल का नाही हेच मला माहित नाही बघ. अगं आरूचा तुझ्यावर लई जीव आहे. त्याने तुला दुरून जरी बघितलं तरी तुझ्याकडे कसं आहे तो माहितीये ना तुला. ते आत्ताच झालं ग. असंच कायम राहील. मी सांगते ना तुला. म्हणूनच मी तुला म्हणत होते, स्मिता आत्यांना इथे नव्हतं आणायला पाहिजे. तर सरकार आम्हाला कधीच भेटून देणार नाहीत बघ. तुला नाही माहित आप्पे ते जाताना कसं बघून गेले ते म्हणले की जाताना. अगं आप्पे लय भोळीस बघ तू. म्हणजे ते खोटं बोलले असं का? अगं नाही पिवताई, पण त्यांच्या डोळ्यात सर. आप्पे ह्योच तर मुद्दा आहे ना. खऱ्या माणसाला ना जग कायम खरंच दिसतं बघ. पिवताई तू खरं सांगतेस का? नाही अगं, त्यांनी आतापर्यंत दवाखान्यात पण नेले असेल त्यांना. कधीच नाही. काय कोण कुठं चाललंय? ते काकी माझ्या जरा मम्मी इकडे जाते. माझं जरा महत्वाचं काम होतं. दीदीला घेऊन जाऊ का? जा, ठरवा तुमचं तुम्ही. कुठं जायचंय तिकडे जा, मला नका विचारू. अगं बघितलं का आताच कसं चिडलं या. फुटायची शेवटची चिड आहे बरं काही. तुम्ही ऐका माझे. तुला कुठला प्रश्न आलाय सांग मला. मी 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 देतो. सांग सांग. दिप्या तू दाखव मला. मी सांगतो म्हणलंय ना, दाखव. बर कुठे गेला? हा सर हे घ्या. हे हा प्रश्न आहे ना, याचं उत्तर हवंय. सोपा आहे हो प्रश्न. दिदे हे प्रश्न लय डेंजर आहे. तू लवकर स्वप्नील सरांकडे जा. माझ्या माहितीनुसार फक्त स्वप्नील सर प्रश्न सोडवणार आहेत. जा. आणि मम्मीचं अजिबात टेन्शन घेऊ नको, मी बघतो. दिप्या डॉन, पब्लिक ऑन. फुले चल पटकन जाऊन. हा चल चल चल. अर्णव कुठे हो? अर्णव आहे की. अगं काय झालं, सकाळी झाडावरनं पडला, पायाला लागले जरा त्याच्या. लय लागले का? थोडंच लागले, पण आत्ता झोपलाय तो. मी आले. काय शंका आहे तुझी? सर हे बघा, हे आतमध्ये स्मिता कदम आहे का नाही ते कळायला हवं. अपर्णा, हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स गुंतागुंतीचं आहे या ठिकाणी. तेच मला कळत नव्हतं म्हणून म्हणलं तुम्हालाच विचारावं. माझ्याकडे एक पुस्तक आहे, म्हणजे आता नाहीये, क्लासवर आहे. ते एकदा वाचून घे तू. आप्पी दीदी मला शिवला आलंय. अगं छकुले, अगं आता इथं कुठं, आपण घरी जाऊ. हा अगं नाही, तिला जायचं असलं तर जाऊ दे, इथे समोरच आहे. चल येते. छकुले इथं आहे बघ. जा, मी आहे बाहेर.
झालं हात धुतलेस? हो चला. सरांना काय म्हणायचं? थँक्यू सर. वेलकम. सर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा ते पुस्तक आणून द्या मला, म्हणजे मी वाचून ठेवेल. हो तसंच करूया आपण. आणि मला काय वाटतंय ते पुस्तक वाचल्यावर तुझी ही जी शंका आहे ना ती सगळी दूर होईल आणि नाहीच झाली तर मी आहेच या ठिकाणी. हो सर थँक्यू. हो. आणि अभ्यास कसा चाललाय? हे पूर्व परीक्षा जवळ आली बरं का? हो सर चांगलं चाललंय आता. सर येऊ का? हा ये. चल चकुले येते सर. एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर विण्याचं काय होईल याचा विचार कर. जेव्हा तो हे बघल की तुला खोलीत साखळीनं बांधलाय. अरे 4 दिवस तू बाहेर गेला होतास तर तुझ्या धक्क्यानं बीपी वाढला होता, त्याचा चक्कर येऊन पडला होता तो घरात. मग असं बघून काय होईल याचा विचार कर जरा. आता तो डायरेक्ट तुझ्या डायरेक्ट काय डायरेक्ट आवाज खाली. या घरात फक्त एकाचाच कायदा चालत होता, चालतोय आणि चालणार. तो म्हणजे या सरकारचा. झालं व्हय अभ्यास? हो नाही बापू चालू आहे. ते पुस्तक राहिलं होतं ना ते घ्यायला आलते. दिप्या अरे काय ते कोणाचं आणलंस? अगं बापूंचा या. बापू तुम्ही विकत घेतलं व्हय? नाही नाही अप्पे, विकत कशाला घेतोय? मग ते नवीन साहेब आलेत का नाही, ढोबळे साहेब, त्यांनी दिलं मला. ते स्टॉपवर आले ते भेटायला. म्हटले गाडीत लावा भरभराट होईल तुमची. मम्मीला पण साडी दिली. म्हटले नात्याची नव्यानं सुरुवात करू. बापू त्यांना जे करायचं होतं जे सांगायचं होतं त्यांनी ते मला सांगायला पाहिजे होतं ना. तुम्हाला माहितीये ना बापू मला लाच घेतलेली माणसं नाही आवडत हो. आणि असलं काहीतरी देऊन मम्मीला साडी देऊन त्यांना तुम्हाला पण एक प्रकारची लाज दिल्या. झालं बोलले कलेक्टर बाई. अप्प्या बापू जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ना. अप्प्या ऐक की. बापू मला लाज घेतलेली माणसं नाही आवडत. मला अभ्यास करायचा आहे. बापू दीदीचा पण पॉइंट आहे बर का. अर्जुन अरे आता काय व्यायाम करायला लागलाय? चल जेवायला. मला जेवायचं. अरे असं काय करतोस? असं अन्नावर उभं राग काढून चल चल लवकर. मला बरी आलीस का समजवायला? ज्यांना गरज आहे त्यांना समजायचं ना. आता तुला माहिती आहे ना त्यांचं कसं. बाकी तुला वाईट वाटेल पण एक सांगतो, आपल्या घरातले इतकी नाटकी माणसं आहेत ना मी अख्ख्या दुनियेत कुठे बघितले नाही. नुसतं घर 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 करायचं, आपलं घर जेवायला एकत्र बसायचं आणि घरातल्या आपल्या सख्ख्या बहिणीला जनावरासारखं साखळीने बांधून ठेवायचं. अहो थांबा की, किती गडबड. कोण तुम्ही? मी एक साधा सरकारी अधिकारी. कुठले सरकारी अधिकारी? तुमच्या गावातला सरकारी अधिकारी. काय तुमच्यासारखं आप्पी कलेक्टरचे पीएन आहे ना आम्ही. तुमचं काय काम होतं का? काम होतं माझं, पण म्हणलं कामाच्या आधी मोबदला द्यावा. मग त्याशिवाय काम होतच नाही तर. हेच तर तुमच्या आप्पी दिदीला सांगत होतं ना मी.
ते ऐकतच नाही ना. म्हणजे हा ये मॅडम, आधी काम तर ऐका की माझं, मग देतो चॉकलेट. बरं सांगा लवकर, मला शाळेत जायचंय. तुमच्या आप्पी दिदीला बोलवायचं असेल तर कसं बोलवायचं? आपली दिदी अशी हाक मारायची, मग ते येते की. आणि हाक न मारता बोलवायचं असेल तर कसं बोलवायचं? बरं काय काम आहे मला सांगा, मी तिला सांगते की. नाही ना, असं नाही ना सांगता येणार, माझं जरा पर्सनल काम आहे. मग मी पण सांगणार ना. होय. हो 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 हो. काय भारी चॉकलेट आहे ना, आहा एक नंबर. हे चल चल निघा चला. लाज वाटत नाही का? लाज देतात मला. हा परत जर पैसे घेऊन आले ना माझ्याकडे, सांगितलं नाही म्हणतात निघ. पण साहेब अचानक काय झालं चिडायला? अहो काय कमी जास्त असलं तर बोला की. कमी जास्त तुमच्या डोसक्यात झाले, डोसक्यात कीड लागली, कीड तुमच्या मेंदूला, कळलं का? म्हणून हे असं सगळं सुचत आहे तुम्हाला. चारदा परत सांगून तुम्ही पुन्हा आलेच कस काय? पैसे घेऊन इथून मोर कोणाचंही काम करणार नाही आम्ही. निघा. सिग्नल तर इकडूनच आला होता. चकुली कुठे? काय माहिती. जरा आज जाऊन बोलूया का? नाही उगाच आमच्या इज्जतीचा चाकणा करताय तुम्ही. आज जाऊन काही बोलायचं नाही मला. मी जे सांगतोय तुमच्या दोघांना नाही सांगत, सगळ्या गावाला सांगतोय मी. नीट ऐका. पुन्हा जर माझ्याकडे कोणी पैसे घेऊन आलं ना, सांगितलं नाही म्हणतात, कळलं का? चला. पण काय झालं नक्की? परवा तर तुम्ही मी चुकीचा होतो. अहो असं काय करताय? उलट परवा तुम्ही बरोबर होता. तुमच्या गावातल्या अपर्णानं माझे डोळे उघडलेत, आता सुधारलोय मी आता. त्यामुळे पुन्हा पैसे कोण कोणी यायचं नाही माझ्याकडे. चला. आप्पीनं उघडलं तुमचं डोळं, तसं बी तिनं आजवर. खबरदार, तिला काय म्हणायचं नाही. अपर्णासारखी मुलगी गावात शोधून सापडणार नाही, कळलं का? तिनं मला सांगितलंय, या जगात सगळ्यात चुकीचं काय असेल तर ते लाच घेणं. मला पटले. आणि ते हितनं गावातनं सुरू होऊन पार वरपर्यंत जातं, कळलं का? आपे ह्यो तुला कसा ओळखतो? अरे मला बघायला आलेला हाच पोरगा आहे. अयो होय सफारी, चांगला की मग. म्हणून शेवटचं सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐका. पुन्हा जर का कुणी माझ्याकडे पैसे घेऊन आलं आणि म्हणला का ढोबळे साहेब एवढं काम करा, तर ग्रामपंचायत समोर उलटा टांगे ना त्याला, कळलं का? आप्पे अगं तुझ्यामुळे काम होईना माझं. तू का आलीस इकडे? सॉरी बर का, थोडा जरा पॅनिक झालो होतो मी. अरे सदू, हिच्यामुळे तुझं काम राहिलं नाही, हिच्यामुळे तर आपला देश वाचणार आहे. अपर्णा, तू जसं मला जागा केलंस ना, तसं तू सगळ्यांना जागा करू शकते. अगं तुझ्याकडे ती ताकद आहे, तुझ्या डोळ्यात ती क्रांती दिसते मला. येऊ का साहेब? थांब ना जरा, काय गडबड आहे तुला? सॅनिटायझर आवड दिसते स्वच्छतेची. हो, जरा घाण खपतच नाही मला. हात चालू की पटापटा. सॉरी 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 पिऊताई, खरंच सॉरी. आप्पे कधीच बोलवलं होतं मी तुला, सांग बरं. अगं पिऊताई, मी इकडे जायला निघत. आई शपथ, लाडवांचं बेत. काय विशेष? विशेष म्हणजे माझ्या लाडक्या लेकाचा वाढदिवस आहे बघ उद्या, म्हणून. तरीच म्हणलं सकाळपासून एवढे फोन कशाला चाललेत? चांगली 2 दिवसांची सुट्टी घेऊन आले बघ. अगं ते वडूद मध्ये ना कोणतरी राजकारणाची रॅली येणार होती. आमचे जनतांडवचे संपादक म्हणाले ते जा कव्हर करायला. लय भांडले बघ त्यांच्याबरोबर. त्यांना म्हटलं माझ्या लेकाचा वाढदिवस आहे, मी कुठंच जाणार नाही. बरं झालं, आपण ना आरूचं बड्डे एकदम जोरदार करू बघ. काय चकुले? मग काय तर, मी शाळेत सगळ्यांना सांगणार आहे आरूसाठी गिफ्ट घेऊन या म्हणून. चकुले असं सांगायचं असतं व्हय? त्याला नको असलं तर मी घेते की गिफ्ट. होय चकुले, अगं मला शाळेत जायचं ना, म्हणून खाल्ला. अगं हे दमानी खा जरा. ते का पळून चाललंय का कुठे? कुठं आणली? म्हणजे आज गावात असलं काही मिळत नाही. माझ्या टायमाला हे असलं काही बघायला पण नव्हतं बघा. साताऱ्यावरून आणले खास तुमच्यासाठी. माझ्यासाठी? मग तुम्ही घ्या की, काही खाल्लंच नाही तुम्ही? हे खाऊन खाऊन वैताग आला ना का? काय कामानिमित्त बाहेर असतो ना मी, हे सगळं असलंच खाण्यात येतं माझं. आता घरचं जेवण हवंय,
शुद्ध सात्विक चांगलं. पण आता या परक्या गावात कुठे मिळणार ना चांगलं जेवण. पण तुम्ही मेस लावा की एखादी गावात. हा अक्का, मेस तर मला लावायचीच आहे बरं का. तुमच्या डोक्यात आहे का असं एखादं घर ज्यांना गरज आहे नाही का, तिथं मला जेवण पण चांगलं मिळेल, वागणूक चांगली मिळेल, त्यांना पण 2 पैसे सुटते. हाय की आपल्या आप्पीचं घर हो, मी सांगल ना तसं करताल बघा ते. नाही नाही अक्का नको, त्यांच्या घरी नको. अहो पाहुणं, आप्पी कशी का असं ना, तिच्या हाताला चव आहे बर का, सुगरण आहे ती. त्याचा अंदाज आलेलाच मला. तिच्या हातचे पोहे खाल्ले तेव्हा, शीतावरून भाताची परीक्षा. पण अक्का त्यांना चालेल का त्यांच्या घरी आलो तर? पुन्हा चालला काय झालं, सुनंदा अक्कानं सांगितलं ना, अक्काच शब्द मोडायची बिशात नाही त्यांची. मग अक्का एवढं बोलाच तुम्ही, झालं तर बेस्टच आहे. अक्का अजून एक, अपर्णाला नेमकं काय आवडत? पुस्तक. अजून काय आवडायचं तिला? कलेक्टर मॅडम. अक्का तुम्ही एक काम करा, हे सगळं घेऊन जावा. नाहीतरी मी टाकूनच देणार होतो, पाठवून देणार होतो तुमच्याकडे. तुम्ही आला नसतात तर नाही का. जावा घेऊन जावा हे सगळं. चालतंय की. मी काय म्हणते पाहुणं, तुम्ही आज दुपारी जेवायला या आप्पीच्यात. एवढे लगेच? हा मग तुम्ही काय सुनंदा अक्काला अशा तशी समजला का काय? आत्ता फोन लावते. हॅलो, हा दिप्या, सुष्मीला फोन दे जरा. चल ये बस. काय करणार आहे यावेळेस मम्मी? तुझा मोठ्याचा मोठा बर्थडे. चकुले, आरू तर उद्या चालला वॉटर पार्कला. आरू उद्या नाही येणार. सुजय, सुजय ऐक ना, हे बघ मला वाद नाही घालायचे. मी आता त्याला घेऊन जाते आणि उद्या सकाळी आणून सोडते परत. आज जातो की मी पप्पा. अरे बाळा, घरी सगळे वाट बघतायत आपली. सरकार आजोबांनी केक आणले तुझ्यासाठी. केक? आम्ही पण आणू की तुझ्यासाठी केक? चला, वेळ होतोय निघायचं. चला. थांबा ना. अहो ऐका की, एक दिवस सोडा की तिच्या सोबत. आरू बाळा, तुला माहितीये का, घरी तुझा शहंशाह तुझी वाट बघतोय. मम्मी मी येईल तुझ्याकडे. पुढच्या जन्म येईल. चला प्लीज सुजय, हे बघ मला रस्त्यात तमाशा नाही घालायचे तू. आरू बाळा, मम्मीला बाय कर. हातवर कर, हातवर कर. बघितलंस ना आप्पे, ह्यावेळी पण भेटू देणार नाहीत. कसं नाही भेटू देणार ते बघते की मी. ऐकलंस ना तो जाताना काय बोलला ते? पिऊताई, मी तुला प्रॉमिस करते, आरूच्या बर्थडेला सगळ्यात पहिल्यांदा तूच त्याला ओवाळणार बघ. तू नको काळजी करू. पिऊताई, रडू नको ना ग. पिऊताई, आपली दिदीचं प्रॉमिस म्हणजे कलेक्टरचं प्रॉमिस. पिऊताई सकाळीच रडत होती बघ. ती म्हणली मागच्या याला पण त्याला ओवाळता नाही आलं मला, आणि या वेळेला पण मम्मीच तिला प्रॉमिस केलं. मी म्हणलं काही जरी झालं ना तरी या बर्थडेला तू पहिल्यांदा त्याला ओवाळणार. केलंच ना प्रॉमिस. मग आता तुझं प्रॉमिस ते माझं प्रॉमिस. आप्पे अर्जुन, अरे उद्या तो सुजय आरूला दिवसभर बाहेर घेऊन चाललाय फिरायला. त्यानं हॉस्पिटलमध्ये थांबायला पाहिजे ना स्मिता कदम सोबत. मग आता हे सगळं कशासाठी? तुला कोण म्हणलं की सुजा आरूला घेऊन चालला फिरायला? मी ऐकलं माझ्या कानांनी. तो आरूला शाळेच्या बाहेर घ्यायला आलता. आप्पे तुझं काय म्हणणं, मी काय केलं पाहिजे? अर्जुन हे बघ, मला फक्त इतकं वाटतं की त्या दोघांची भेट झाली पाहिजे. त्या बारक्या पोराला बर्थडेच्या दिवशी त्याच्या आईपासून लांब ठेवायचंय वय. तुला माहितीये ना, पिऊताईंनी पण लई सहन केलंय अर्जुन. आणि हे बघ, हे ना आयुष्यभर डोक्यात राहील त्याच्या. एकदा वेळ गेली ना की गेली. अर्जुन तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? मग या सगळ्यासाठी मला सरकारांशी परत भांडायला लागलं ना तरी चालेल.
पण मी त्या दोघांना भेटवत असते बघ. आप्पे यातलं काहीच करण्याची गरज नाही. मी तुला म्हणलं ना मी करतो काहीतरी. तुला आणि पिऊ वहिनीला आहे ना गपचूप आर्णवला भेटव. पण नक्की ना अर्जुन? अगं 200% नक्की. माझं प्रॉमिस आहे. आरूला सगळ्यात पहिल्यांदा पिऊ वहिनीच वळणार. चालतंय मग. चली. धाकल्या सुनबाई आलं की नाही बरोबर नाचवतील. काय भाऊजी बरोबर आहे ना? झालं, काढला विषय तुम्ही वहिनी. या घरची धाकली सून आहे ना ती लक्ष्मीच्या पावलांची असेल. तिच्या पायगुणामुळे आपल्या घरातलं सगळं नीट होईल. बर आता सुजयन हे येतील मग चिडचिड करतील. ते आवरा राहू दे बाज झालं. नाही काका, माझ्या बड्डेला काकी पाहिजे. काकीवाल्या इकडे 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 काकी पाहिजे. हे पोरग लय आगाव झालंय एक नंबर. नाही काकाला काकी पाहिजे, काकाला काकी पाहिजे. अरे गप का, बाहेर बी आवाज येतच होता की. म्हातारे झालं आता विनया, अजून बी शौक सरले नाहीत का काय? पप्पा सरकार आजोबा, माझा बर्थडे होता म्हणून सगळे नाचत होते. बर. अहो मी काय म्हणते, आता सुजय आणि आरू पहाटे उठून जाणार ना तर आता रात्रीच त्याला वाळून घेऊ आरूला. हा आता? हा हा पहाटे उठून निघू. कोणी उठायच्या आधी? दुसरं कोणी तोंडवर करून दारात येण्याआधी. मी आतलं बघते. कदम चला ना आपण मेणबत्त्या शोधू रूम मध्ये. आपल्या खोलीत मेणबत्त्या? अहो ते दिवाळीच्या वेळी मी आणल्या होत्या ना त्या बारक्या मेणबत्त्या. हा बड्डेला होतील ना तेवढ्याच. चला तुम्ही. हा 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 चल. आवरा आवरा लागा कामाला. हो. बाप्पू किराणा आणलाय. संकल्पराव, अहो तुम्ही कशाला आणला किराणा? सुषमा तू? अहो मला खरंच काही माहित नव्हतं. नाही नाही, तुम्ही परत घेऊन जावा. अहो बाप्पू मी पैसे देत होतो पण आई नको म्हणल्या, घेतले नाही त्यांनी. आणि असे फुकट जेवण बरोबर नाही ना. काय अपर्णाला जसं लाच घेणं पटत नाही तसंच मलाही फुकट जेवण बरोबर वाटत नाही बघा. काय अपर्णा बरोबर ना? हा बापू, अहो ते म्हणतच होते पैसे द्यायचं म्हणून, पण आता ठीक आहे. पण संकल्पराव, एका माणसाचं जेवण काय आम्हाला जड जाणार होतं का? कशाला उगीच ताप घेत बसला तुम्ही? असू द्या बाप्पू, दे पॅडॉन. नाही असू द्या, घ्या. अपर्णा छान दिसतेस आज. कुठं बाहेर चालले का कार्यक्रमाला? नाही हो तसं काय नाही. मी ठेवते. तुम्ही बसा, मी आलेच. लगेच जेवणार का थोडा वेळ बसायचं? नाही काय घ्याय नाही बाप्पू, बसू 2 मिनिटं. बरं ठीक, बसा बसा बसा. ए दे पॅडॉन. अरे घे की तो फोन. नाही कंपनीत आहे. बापू मी दीदीला मदत करतो. पहला नशा पहला खुमार न न न न न न न. कदम ऐका की. गाणंच एवढं बेस्ट आहे रे, डोक्यातनं जाईनाच झालंय. अहो कदम इथं इशे वेगळा झालाय का? या सगळ्यांना झोपवलं पाहिजे लवकर. रात्री 12 वाजता आरूचा बर्थडे साजरा करायचा. पिऊ वहिनी येणार आहे, आपण गपचूप बाहेर साजरा करू. अरे यार तुझ्या 2 वाक्यात माझा बीपी एकदम हाय ऑन लो झाला की. अरे तुला काय खूप नाही लागले का? हित करायचा आणि कुणाला कळलं मिळलं म्हणजे? अहो कदम असं काय करताय? कसं कळेल कुणाला? आपण काळजी घेऊ ना. आणि कदम पिऊ वहिनी आई होत्या पोराची. वर्षातनी कमीत कमी आज तरी भेटली पाहिजे त्याला. आणि सगळ्यात पहिल्यांदा आज तीच त्याला वळणार असं प्रॉमिस केलंय पिऊ वहिनीला मी आणि आप्पेनी. बर करू, काहीतरी करू. पोराला त्याची आई भेटली पाहिजे रे. नाही ती एकदा येळ गेली की गेलीच. असं कर, आरूला इथं बोलू आणि इथं झोपू त्याला. हा म्हणजे इथले तर बर्थडे करता येईल साधा. आलो आलो. आरू, ए आरू बाळा इकडे इकडे जरा ये. नक्की कोणाची वाट बघतोस? तुझीच ना?
बर्थडे करायचा ना आरूचा. कदम तुमचं आहे ना. येतील थांबा, येतील 10 मिनिटं राहिलेत आता फक्त. येतील ना मग, त्यात काय आपले हळू खाली बघ. अगं पण इकडून ते हे बघ पिवताई. आले. कदम तुम्ही आता एक काम करा. काय डोपी घातली कशी, चांगलं दिसते का ते? अरे गार लागते. कशाचं गार लागते? इथं कोण आलंय माहिती का तुम्हाला? टकाटक राहायचंय. घ्या एक काम करा, आरूला घेऊन बाहेर या. त्याचा बर्थडे आपण इथंच करू. लवकर या. इथून आज जाते. हा चल. काय ग लागलं का? नाही काय नाही, चल. अगं बघू मला. अगं नाही झालं काय, चल. काय कदमांच्या घरचा किराणा भरला काय वहिनी? भाऊजी चला. शपथ, आता त्यांनी बघितलं असतं तर. नशीब वहिनीच होती. सरकार असते ना, आपला शेवटचा हॅपी बर्थडे झाला असता. आणि काल तिथे एक उंदीर होता मोठा. घाबरू नको. अर्जुन जरी अंधारात पण नाही चुकणार. तू ना टाइमपास करतोय फक्त. तू मला मदत नाही करतेस. तू सर बाजूला. काय पाहिजे तुला? सुपारी. सुपारी आपण घेत नाही कधी. घेणाऱ्यांना ठोकतो ना, मला माहित नाही कुठे. हे बघी हे इथं. हा सापडले. किती? 5 घेऊ का? 5. 1 बस. आता काय राहिलं? आता कुंकू. 1 मिनिट. तुझी मदत करून झाली. आता तू गेलास तरी चालेल, कारण मला माहिती आहे कुंकू देवघरात असतं. जा जा जा. अर्जुन काम करू ना आपण. पवे नाक्यावर जायचं का? पवे नाक्यावर जाऊ. इथं लेफ्ट मारला ना की एक दुकान आहे, रात्रभर चालू असतं. मला माहितीये. आणि त्या निमित्ताने गाडी बी बसशील तू. तुम्हाला कुंकू देणारच काय? कुंकू शोधू आधी. चल. कुंकू? अर्जुन एवढं मोठं घर आहे तुमचं, तुमच्याकडे साधं कुंकू नाही बाई. पे डोंट अंडरएस्टिमेट सरकार हाऊसा. कुंकू पाहिजे ना तुला? थांब, एक काम कर. इथून पुढे जायचं. लेफ्टला 2 नंबरची खोली आहे तुझ्या स्वप्नील सरांची. जायचं, त्यांना 2 प्रश्न विचारायचे. ते काय नाही म्हणणार नाहीत. खुश होतील. तुझ्या ताटात कुंकूच कुंकू. मग मी काय करते, इथून जाते लेफ्टला. त्यांचा दार वाजवते. ते दार उघडतील. ते मला बघतील, मी त्यांना बघेन. मग काय सगळ्या घरात गोंधळच गोंधळ. खोडायच का तू? कसं काय करावं आता? अर्जुन कुंकू पाय. 1 मिनिट. इकडे इकडे इकडे. बाई तुळस. हे बघ, ही पण ती आहे ना. ही लावणीच्या ठेव बरं. कशाला? अरे मग आज जाऊन शोधाशोध करायचं काम नाही ना. त्याला उघडायला लागेल की. शपथ आपे, तू कसली हुशार आहेस राव. तू कलेक्टर होणार म्हणजे होणारच. माझा तर विश्वासच बसलाय आता. बडबड करू नको रे. तू काम कर काम. हे झालं. दिवा झाला, तांदूळ झाला, सुपारी झाली. अजून काय राहिले? झालं की सगळं. कुंकू पण झालं. चला. सावकाश सावकाश. पायऱ्या सावकाश जरा धडपडशील. अर्जुन मला चारदा सांगतोय सण स्वतः. काय थोडं कुंकू आहे, आरू पुरतं आहे. बस झालं. चल.
त्याची तब्येत कशी आता? हा आहे बरी. कुठल्या डॉक्टरांकडे घेऊन गेलतास? सातारला घेऊन गेलो होतो दवाखान्यात. डॉक्टर मध्ये नॉर्मल आहे, होऊन जाईल कवर. बांधून घातलंय तरी पण तुम्ही शांत का बसताय? आपे तू जरा शांत हो. मला बोलतोयस? अरे अर्जुन, तू तर पोलीस आहेस ना, आणि तुझ्याच घरात हे असं सगळं चाललंय. अरे काय उपयोग आहे तुझ्या पोलीस असण्याचा? जा राजीनामा देऊन ये. असला पोलिसा काहीच कामाचं नाही बघ. आवाज खाली. हे माझं घर आहे. घर? हे याला घर म्हणता तुम्ही? हो, यालाच घर म्हणतो आम्ही. स्वतःच्या हातानं कुदळ खणून या घराचा पाया खणलाय मी. वीट, वाळू, सिमेंट या पाठीवर वाहिलाय मी. हे घर कसं उभं केलंय ना, फक्त माझं मला माहितीये. तुला काय माहित असणार आहे? विटा, वाळू, सिमेंट, छत हे घर नसतं हो. घरात मायेची उब असती. घरात ना नात्यांचा ओलावा असतो. आपल्या हक्काची जागा असती घर म्हणजे. आपल्या सगळ्या सगट आपल्याला कुशीत घेतं ना, ते घर असतो. आपण किती खचलो, किती किती चुकलो ना, तरी आपली अशी जागा असती ना, ते घर असतं. आणि तीच जागा तुम्ही आज सगळ्यांकडनं काढून घेतल्या. हे पोरी, आम्हाला अक्कल शिकवायची नाही. एवढं सगळं होऊन पण बोलतीच आहेस व्हय अजूनही? अगं तुझी आई तिथे गावभर पदरपासून बोलती की माझ्या पोरीचं लगीन ठरवायचंय म्हणून. का ग ए, स्वतः भाड्याच्या घरात राहते ना, आम्हाला शिकवती होय? हाय की नाही, हाय की भाड्याचं घर, कोण नाही म्हणलंय. पण आज बी त्या घरात आमच्या अमोलदादाच्या आठवणीशिवाय आमच्या घशातनं खाली घास उतरत नाही. भाड्याचं असलं म्हणून काय झालं, आमचं घर ना छोटस आहे, पण तुमच्या या बंगल्यापेक्षा ना लाख पटीनं चांगलं आहे. अरे थांबा थांबा तुम्ही. अप्पी, पिऊ, तुम्ही आता इथे 1 मिनिट बी थांबायचं नाही. चला बघू तुम्ही. अरे काय चाललंय? अरे त्या पोराचा तरी विचार करा. त्याचाच बर्थडे. अरे त्याच्या समोरही चाललंय. थांबवा, थांबवा. निघा, चला. पिऊताई, चल खरंच. कशी आहेत तुम्ही? पिऊताई चल. काय अपशकुनी बाबलाची पोरगी. जेव्हा जेव्हा घरी आली तवा तवा काहीतरी आकृतीच घडावलंय तिनं. अहो, कुणाची पावलं आहे ती? अपर्णाची. अप्पीची. लक्ष्मीच्या पावलांनी आप्पीच येणार या घरात.